Hello everyone, today I welcome you all in this English session, and today we are going to discuss about the question answers of the World Heritage. So let's begin. As usual, we'll start with the vocabulary first. First is characteristics. Characteristics is distinguishing features or qualities, म्हणजे एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्य. नेक्स्ट इज मोमेंटम इज ड्रायव्हिंग फोर्स और मोशन, म्हणजे एखाद्या गोष्टीची चालना. नेक्स्ट इज स्कोर्स ऑफ इज मेनी और लार्ज नंबर ऑफ समथिंग, म्हणजे भरपूर प्रमाणात. आर्टिफॅक्ट्स आर एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय ह्युमन बीइंग और आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स, मग असे कोणतेही ऑब्जेक्ट्स जे ह्युमन बीइंग बनवतात किंवा ते आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्सही असू शकतात. डिसमॅन्टलिंग इज पुलिंग डाऊन, म्हणजे खाली खेचणे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला. इनिशिएटेड इज स्टार्टेड, म्हणजे इनिशिएट करणे. आपण बोलतो ना एखादी गोष्ट इनिशियल स्टेजला आहे म्हणजे स्टार्टिंग स्टेजला आहे. रिप्रेझेंटेटिव्ह इज अ पर्सन चोजन टू ॲक्ट स्पीक ऑन बिहाफ ऑफ ग्रुप ऑर्गनायझेशन, म्हणजे एखादा असा व्यक्ती जो कोणाच्या तरी बिहाफवर बोलतो. टेरिटरी इज अ रिजन, म्हणजे एखादी टेरिटरी एखादा रिजन. इन्व्हेंटरी इज अ लिस्ट, म्हणजे लिस्ट कोणतीही असू शकते ती. टेंटेटिव्ह इज एक्सपेरिमेंटल, म्हणजे काही ना काही एक्सपेरिमेंट करतो आपण एखाद्या गोष्टीवर, त्याला आपण टेंटेटिव्ह म्हणतो. नेक्स्ट इज क्रायटेरिया इज स्टँडर्ड ऑफ जजिंग, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला जज करतो त्याचा स्टँडर्ड. नंतर आहेत नॉमिनेशन्स आर नॉमिनेटिंग, जसं आपण अवॉर्ड फंक्शन्सला बघतोच की नॉमिनीज वगैरे असतात, मग त्यांचं नॉमिनेशन होतं. टू इन्स्क्राईब इज टू प्रिंट और एनरोल, प्रिंट करणं किंवा एनरोलमेंट करणं त्याला आपण टू इन्स्क्राईब म्हणतो. ॲलोकेट इज असाइन, म्हणजे एखाद्या आपण व्यक्तीला काहीसे कामं ॲलोकेट करतो म्हणजे असाइन करतो. अर्बनायझेशन इज द स्टेट ऑफ हॅव्हिंग सिटीज, म्हणजे शहर अर्बन एरियाज त्याला आपण अर्बनायझेशन म्हणतो, शहरी वातावरण. डिलीट इज रिमूव्ह, म्हणजे डिलीट करणं आयुष्यातून किंवा आपल्याला म्हणजे PC वगैरेमध्ये पण असतो डिलीटचा ऑप्शन, म्हणजे पूर्णपणे डिलीट करणं म्हणजे बाहेर काढणं, रिमूव्ह करणं. नेम द फॉलोइंग. द कंट्री वेअर माउंट व्हँगशन इज सिच्युएटेड, मग कोणत्या कंट्रीमध्ये सिच्युएटेड आहे माउंट व्हँगशन, तर हे चायनामध्ये आहे. द फेमस डॅम इन इजिप्ट ऑन रिव्हर नाईलवर कोणतं फेमस डॅम आहे इजिप्तमध्ये, तो आहे अस्वान हाय डॅम. द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम इज ॲडमिनिस्टर्ड बाय, तर हा जो प्रोग्राम आहे इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज, तर तो कोणी ॲडमिनिस्टर केला आहे, द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द नाईल व्हॅली कंटेन्स मेनी एन्शंट, नाईल व्हॅलीमध्ये एन्शंट काय काय आहे म्हणजे प्राचीन काळातलं काय काय आहे, तर इजिप्टियन आर्टिफॅक्ट्स आहेत. द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड, तर जी कॉन्फरन्स झालेली ह्युमन एन्व्हायरमेंटवर तर ती कुठे झालेली, स्टॉकहोममध्ये झालेली, जे की स्वीडनमध्ये आहे. स्टेट पार्टीज आर इलेक्टेड बाय द, स्टेट पार्टीज कोण इलेक्ट करतं, तर वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली हे लोक स्टेट पार्टीज इलेक्ट करतात. नेक्स्ट इज कंप्लीट द फॉलोइंग, कंप्लीट करायचे आहेत आपल्याला सेंटेन्सेस. द वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्ल्यूड्स, मग वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये काय काय आहे, एक तर कल्चरल आणि नॅचरल एरियाज आहेत, म्हणजे कल्चरला रिलेटेड आहेत आणि खूप नॅचरली ब्युटिफुल एरियाज पण आहेत तिथे. अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन वॉज स्टार्टेड फॉर क्रिएटिंग अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर, मग इथे काय विचारलं, एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन चालू केलं गेलं होतं क्रिएट करण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आणि त्याची जबाबदारी काय होती, फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, म्हणजे जे पण कल्चरल हेरिटेजेस आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, त्याला प्रोटेक्ट करायची जबाबदारी होती. द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी, वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा काय रोल होता, इज टू लिस्ट द साईट्स ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स, तर आपल्याला लिस्ट करायचे असतं साईट्स ॲज वॉट, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. टेन्युअर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, टेन्युअर किती आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा, म्हणजे किती वर्षापर्यंत असतं ते, त्याचा स्पॅन किती आहे, तर ते आहे 6 years, दर 6 वर्षाला ते बदलतं, म्हणजे ही ती जी कमिटी आहे दर 6 वर्षाला ती बदलते. कोणती कमिटी, वर्ल्ड हेरिटेज कमिटी. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ, मग वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये काय काय आहे,
इट कन्सिस्ट ऑफ रेप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. तर 21 स्टेट पार्टीजचे रेप्रेझेंटेटिव्स त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. द इन्व्हेंटरी ऑफ द स्टेट पार्टी इज कॉल्ड. तर स्टेट पार्टीच्या इन्व्हेंटरीला काय म्हणतात? टेंटेटिव्ह लिस्ट. टेंटेटिव्ह लिस्ट इज इन्क्लुडेड ऑन द. आता जी टेंटेटिव्ह लिस्ट आहे ती कशामध्ये इन्क्लुडेड आहे? नॉमिनेशन फाईलमध्ये. 2 ॲडवायझरी बॉडीज मेक रेकमेंडेशन्स टू. आता जे ॲडवायझरी बॉडीज आहेत 2, ते रेकमेंडेशन्स कोणाला करतात? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. वेन द साईट इज चोजन इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन. मग जी साईट चूज होते तर तिला काय कन्सिडर करतात? द इंटरनॅशनल कम्युनिटी. नेक्स्ट इज फिल इन द ब्लँक्स. आता ब्लँक्स फिल करायचे आहेत. द नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन 2009 वर 2009 साली किती प्रमाणात वर्ल्ड हेरिटेज साईट्स होते? ते होते 890. हे 2009 साली आहे. आता वाढले पण असतील. डॅश ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. किती असे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत जे मिक्स कन्सिडर करतो आपण, म्हणजे कल्चरल पण आणि नॅचरल पण कन्सिडर करतो? तर ते आहेत 25. डॅश हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर अशी कोणती कंट्री आहे ज्यात सगळ्यात जास्त प्रमाणात वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत? तर ती आहे इटली. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इन टू डॅश जॉग्राफिक झोन्स. आता ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, यांनी सगळ्या जगभरातल्या कंट्रीजला किती जॉग्राफिक झोन्समध्ये डिवाइड केले? तर 5. पेरूज माचू पिच्चू इज वन ऑफ द डॅश वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता पेरूची ही जी माचू पिच्चू आहे तर ती कोणत्या प्रकारची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे? तर मिक्स्ड, म्हणजे कल्चरल पण आहे ती आणि नॅचरल पण आहे. द बॉडी विच कॅन एक्सक्ल्यूड अ साईट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज इज. आता अशी कोणती बॉडी आहे जी एक्सक्ल्यूड करू शकते एखादी साईट वर्ल्ड हेरिटेजमधून? तर ती आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज फ्रॉम इट्स. मग आपल्याला जर अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल वर्ल्ड हेरिटेजबद्दल तर आपल्याला ती कुठून भेटेल? तर एक वेबसाईट आहे ह्यांचीच, म्हणजे वर्ल्ड हेरिटेजची, ज्याचं नाव आहे whc.unesco.organization, दॅट इज ORG. नेक्स्ट इज अँटेनिम्स, म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. तर सगळ्यात पहिला कोणतं आहे? एक्सक्ल्यूड. एक्सक्ल्यूड म्हणजे एखाद्या गोष्टीला एक्सक्ल्यूड करणे, बाहेर काढणे. त्याचं अपोजिट काय असणार? इन्क्ल्यूड. बरोबर, म्हणजे एखाद्या गोष्टीला इन्क्ल्यूड करणे. आर्टिफिशियलचं काय असणार? नॅचरल. आर्टिफिशियल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जे मॅनमेड असतात, जे आपण बनवतो ते आर्टिफिशियल प्रोडक्ट्स. मग त्याचं अपोजिट काय असणार? नॅचरल, जे नेचरमध्ये ऑलरेडी आहे ते. इनसिग्निफिकंटचं काय असणार? सिग्निफिकंट, अपोजिट. नंतर नेक्स्ट काय? फायनलचं काय असणार? टेंटेटिव्ह, म्हणजे आपण बोलू ना फायनल स्टेज आहे, मग त्याचं अपोजिट काय असणार? टेंटेटिव्ह स्टेज आहे. लोएस्टचं सगळ्यात कमी, त्याचं काय असणार? हायेस्ट. आणि सेफचं, एखादा व्यक्ती सेफ असेल तर त्याचं अपोजिट काय असणार? तो व्यक्ती डेंजरमध्ये आहे, म्हणजे डेंजर. ओके, तर हे होते अँटोनिम्स. आन्सर द फॉलोइंग. वाय डिड युनेस्को लॉन्च अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959? तर इथे काय विचारले आहे? 1959मध्ये युनेस्कोनी एक इंटरनॅशनल कॅम्पेन का लॉन्च केलं? इजिप्त started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. तर इजिप्तनी आता प्लॅन केलेला काय? एक मोठी डॅम बिल्ड करेल ज्याचं नाव आहे आसवान हाय डॅम. तर ती डॅम का बिल्ड करणार होते? जे नाईल रिव्हरचं पाणी आहे ते कलेक्ट करण्यासाठी आणि ते कंट्रोल करण्यासाठी. द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द नाईल व्हॅली कंटेनिंग द आबू सिम्बल टेम्पल्स अँड मेनी ऑफ द एन्शियंट इजिप्ट आर्टिफॅक्ट्स. मग हे जे डॅमचं कन्स्ट्रक्शन होतं ते फ्लड झालं असतं, म्हणजे ओव्हरफ्लो झालं असतं पाणी, आणि ते कुठे गेलं असतं? नाईल व्हॅलीमध्ये गेलं असतं. आणि नाईल व्हॅलीमध्ये काय होतं? आबू सिम्बलचे टेम्पल्स होते आणि खूप प्राचीन काळातले इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स होते. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड द आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. मग हेच जे टेम्पल्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि जे आर्टिफॅक्ट्स होते त्यालाही प्रोटेक्ट करण्यासाठी युनेस्कोनी एक इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च केला. कधी? 1959मध्ये. राईट द लॉंग फॉर्म ऑफ युनेस्को. आता युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे, म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे? तर ते आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे यू स्टँड्स फॉर युनायटेड, एन स्टँड फॉर नेशन्स, म्हणजे युनायटेड नेशन्स,
E स्टँड्स फॉर एज्युकेशनल, S स्टँड्स फॉर सायंटिफिक आणि CO स्टँड्स फॉर कल्चरल ऑर्गनायझेशन. तर हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. वाय डिड द व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. तर इथे काय विचारले की व्हाईट हाऊसचं जे कॉन्फरन्स आहे युनायटेड स्टेट्समध्ये त्यांनी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट का बोलवलं गेलं. अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अँड ऑल्सो फॉर प्रोटेक्टिंग द वर्ल्ड्स सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स. मग का बोलवले गेले हे, कारण त्यांना जे हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स होते ते प्रोटेक्ट करायचे होते आणि जे अख्ख्या जगभरातले जे सीन्स आहेत म्हणजे सिनरी आहे जी की नॅचरल असो किंवा कल्चरल असो, कोणतीही असो, मिक्स सिनरी असो, तर तीही त्यांना प्रोटेक्ट करायची होती. म्हणूनच व्हाईट हाऊस कॉन्फरन्सनी युनायटेड स्टेट्समध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टला बोलवलं. समजलं. व्हॉट मेजर्स आर टेकन अबाउट द वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर. तर आता जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स जे डेंजरमध्ये आहेत त्यांच्यासाठी काय काय मेजर्स घेतले गेले आहेत. तर सगळ्यात पहिलं काय आहे, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी फर्स्ट प्रिपेअर्स अ सेपरेट लिस्ट ऑफ साईट्स दॅट आर इन डेंजर. तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती सगळ्यात पहिली काय करते, एक सेपरेट लिस्ट बनवते जे पण साईट्स डेंजरमध्ये आहेत त्यांची. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी ॲलोकेट्स रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट टू रिस्टोर इट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी ती काय करते, रिसोर्सेस आहेत ना ते ॲलोकेट करते आणि फंड्स कुठून घेते, वर्ल्ड हेरिटेज फंडमधून. म्हणजे पैसे घेतात, मग जी साईट डेंजरमध्ये आहे त्यांना ते पैसे पुरवतात कशासाठी, पुन्हा रिस्टोर होण्यासाठी, म्हणजे पुन्हा नीट होण्यासाठी. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर द साईट. मग वेगळे प्लॅन्स बनवले जातात पुन्हा तीच साईट प्रोटेक्ट करण्यासाठी, तिला रिस्टोर करण्यासाठी. हावेवर इफ अ साईट लुजेस इट्स कॅरेक्टरिस्टिक्स विच allowed it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can delete the site from the list. पण जर एवढं करूनही एखाद्या साईटने तिचे कॅरेक्टरिस्टिक्स लूज केले म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स लूज केला तर मग वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधून त्यांना काढलं जातं. आणि काढतं कोण, वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती या साईट्सला काढते लिस्टमधून. समजलं. नेक्स्ट पार्ट इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. व्हॉट आर आर ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. म्हणजे आपले काय काय जबाबदारी आहेत जर आपल्याला एखादी हिस्टॉरिकल साईट प्रिझर्व करायची असेल तर, म्हणजे त्या साईटचं जतन करायचं असेल तर. हिस्टॉरिकल साईट्स लाईक फोर्ट्स, मॉन्युमेंट्स, पॅलेसेस आर नॅशनल हेरिटेज. तर जेही हिस्टॉरिकल साईट्स आहेत जसे किल्ले आहेत, मग मॉन्युमेंट्स आहेत, मग पॅलेसेस आहेत, तर ते आपले नॅशनल हेरिटेज आहे. दे हॅव स्टूड ऑल द वेगरीज ऑफ टाईम अँड वेदर अँड आर ऑन द वर्ज ऑफ लुझिंग देअर स्प्लेंडर. तर मग ते कोणताही वेळ असो किंवा कसंही वेदर असो, म्हणजे जोरात पाऊस असो किंवा ऊन असो, तर त्यांनी त्यांची जागा नाही सोडली आहे, पण ते लोक त्यांचं इम्पॉर्टन्स लूज करत आहेत आपल्यामुळे. इट इज आर ड्युटी टू प्रिझर्व देम केअरफुली. आणि आपलीच ड्युटी आहे ह्यांना आपण प्रिझर्व केलं पाहिजे. वेन यू विजिट दीज प्लेसेस डोंट स्पॉइल द ब्युटी अँड ग्रँड्युअर बाय स्क्रॅचिंग, रायटिंग अँड क्रेविंग नेम्स अँड मेकिंग देम लुक अगली अँड डर्टी. तर जेव्हा तुम्ही हे जे नॅशनल हेरिटेजेस आहेत म्हणजे वर्ल्ड हेरिटेजेस आहेत, जे फोर्ट्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, इकडे कधी तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्ही त्यांची कधी ब्युटी स्पॉइल नका करू. म्हणजे आपण करतो ना स्क्रॅचेस वगैरे करतो, परत काय ना काय लिहितो त्याच्यावर, मग पेंटिंग्स वगैरे काढतो किंवा ड्रॉइंग्स काढतो. मग हे सगळं आपण नाही करायला पाहिजे आणि आपण थुकायला पण नाही पाहिजे. मग यांनी काय होतं, ते खूप अगली दिसतं आणि खूप घाणेरडं वाटतं. वी मस्ट रेनोवेट देम विथ द हेल्प ऑफ रेसिडेंट्स इन द एरिया ऑर NGOs. तर आपण ह्याचं रेनोव्हेशन केलं पाहिजे NGOsच्या हेल्पनी. म्हणजे जवळपासच्या एरियामध्ये जे NGOs असतील, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील, त्यांची हेल्प घेऊन आपण हे रेनोव्हेट केलं पाहिजे. वी शूड पर्सवेड अँड इन्सिस्ट द गव्हर्नमेंट टू टेक कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रिझर्विंग देम ॲज देअर फोरमोस्ट ड्युटी. तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन, एकजूट होऊन गव्हर्नमेंटला सांगितलं पाहिजे की तुमची पूर्ण जबाबदारी आहे ह्यांना प्रिझर्व करणं, जसं आम्ही आता करतो आहे. आणि इनफॅक्ट तुमची ही फॉरमोस्ट ड्युटी आहे, म्हणजे सगळ्यात पहिली ड्युटी आहे हे काम करणं. नेक्स्ट इज वाय डू यू लाईक टू विजिट टुरिस्ट स्पॉट्स. तर तुम्हाला का आवडतं टुरिस्ट स्पॉट्सवर व्हिजिट करायला.
I like to visit some tourist spots not only for my comfort and relaxation but for expanding my knowledge and for knowing our culture, history and glory of the past. तर इथे काय म्हटलं की मला का आवडतं टुरिस्ट स्पॉट्सवर जायला, कारण मला कम्फर्टेबल तर खूप वाटतं आणि मी रिलॅक्स पण असतो, पण मला माझा नॉलेज एक्सपांड करायचा असतो, म्हणजे मला माझा नॉलेज वाढवायचा असतो आणि मला आपल्या देशाबद्दलचं जी हिस्ट्री आहे, कल्चर आहे, परत ग्लोरी आहे, तर ती मला जाणून घ्यायची खूप इच्छा असते. दे एनहान्स आवर नॉलेज, विजन ऑफ लाईफ अँड एनलायटन युअर इंटेलिजन्स. तर इथे गेल्यावर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी दिसतात जेणेकरून आपलं नॉलेज वाढतं, आपलं विजन ऑफ लाईफ पण चांगलं होतं आणि आपलं इंटेलिजन्स पण वाढतं, म्हणजे आपण हुशार होतो अजून. दीज विजिट्स गिव्ह अस ट्रू एज्युकेशन ऑफ लाईफ अँड सूद आवर माइंड्स. मग अशा ठिकाणी आपण व्हिजिट करून आपल्याला ट्रू एज्युकेशन भेटतं, म्हणजे आपण जे एज्युकेशन घेतो ते तर बुकचं असतं एज्युकेशन, म्हणजे ते तेवढ्यापुरतं तेवढंच असतं, पण आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला खरं एज्युकेशन भेटतं, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज भेटतं आणि आपलं माइंड पण क्लिअर होतं. वाय डू यू थिंक शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर तुम्हाला असं का वाटतं की आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्सचं जतन केलं पाहिजे. तर आर एन्सिस्टर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅव बेस्टाउड अपॉन अस द स्पेक्टॅक्युलर वंडरफुल मॉन्युमेंट्स, स्ट्रक्चर्स अँड स्कल्पचर्स. माहिती आहे का सांगितलं, आपले जे ॲन्सिस्टर्स आहेत म्हणजे पूर्वज आहेत, त्यांनी आपल्यासाठी एवढं सुंदर बनवलं आहे सगळं आणि मेंटेन पण केलेत. हे जे मॉन्युमेंट्स आहेत, मोठे मोठे जे स्ट्रक्चर्स आहेत, स्कल्पचर्स आहेत, ते सगळेच दे आर द वंडर्स ऑफ आर्ट्स अँड आर्किटेक्चर्स. मग हे वंडर्स आहेत आर्ट्सचे आणि आर्किटेक्चर्सचे. द होल वर्ल्ड फील्स प्राऊड ऑफ दिस ॲन्सिस्ट्रल ट्रेजर्स. मग पूर्ण जगाला याचा खूप अभिमान आहे, हे त्यांनी जे बांधले आहेत ना ट्रेजर्स त्याचा. दे रिमाइंड अस ऑफ द पास्ट ग्लोरी, आर्ट, कल्चर अँड ग्रेट ग्लोरियस मेमोरियल्स. तर आपल्याला ते बघताच आपल्याला ते सगळं आठवतं की किती चांगल्या प्रकारे यांनी हे केलं असेल, जे पण चित्रकरण आहे, जे कल्चर आहे. सो वी मस्ट प्रिझर्व देम विथ अटमॉस्ट केअर. तर आपण म्हणूनच हे सगळं प्रिझर्व केलं पाहिजे आणि खूप जास्त काळजी घेऊन केलं पाहिजे. व्हॉट इज द रोल ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन प्रमोटिंग टुरिझम इन एनी कंट्री. तर कोणत्याही कंट्रीमध्ये जर तुम्हाला टुरिझम प्रमोट करायचं असेल तर वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा काय रोल आहे. द वर्ल्ड हेरिटेज साईट्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रमोटिंग टुरिझम इन कंट्रीज लाईक इंडिया. तर वर्ल्ड हेरिटेज साईट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते कशासाठी, टुरिझम प्रमोट करण्यासाठी इंडियासारख्या कंट्रीजमध्ये. द ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल विथ द कंट्रीज कॉन्ट्रीब्युशन फॉर प्रिझर्विंग द साईट ॲज इफ रिक्वायर्ड, रिस्टोर्ड इट, प्रोव्हाइडिंग फंड्स. मग ही जी ऑर्गनायझेशन आहे तीच जबाबदार असते कंट्रीच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, का प्रिझर्व करण्यासाठी असे साईट्स, आणि जर रिक्वायरमेंट असली तर ते रिस्टोरी करतात. आता रिस्टोर कसे करतात ते आपण मगाशी पण बघितलं होतं की त्यांना फंड्स प्रोव्हाइड करतात, जे वर्ल्ड हेरिटेज फंड्स आहेत ना ते लोक प्रोव्हाइड करतात. नॅचरली टुरिझम ऑफ द साईट विल फ्लरिश अँड इट ऑल्सो विल प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट. मग असं केल्यामुळे काय होईल, जर ते रिस्टोर केल्यावर काय होईल, टुरिझम असेल त्या पर्टिक्युलर साईटची ती फ्लरिश होईल, म्हणजे पसरेल, लोकांना कळेल, खूप जास्त लोकांना, आणि मग फायनली काय होईल, एम्प्लॉयमेंट पण मिळेल. म्हणजे माहिती आहे ना, गाईड्स वगैरे असतात टुरिझममध्ये, गाईड्स असतात ना, आपल्याला सगळं सांगतात की हे आहे पर्टिक्युलर गोष्ट, म्हणजे किती जुनी गोष्ट आहे वगैरे. मग ते एक प्रकारचं एम्प्लॉयमेंटच झालं ना, त्यांची ती नोकरीच झाली, कारण त्यांचं ते कामच आहे. मग असं केल्याने आपल्या देशात एम्प्लॉयमेंट पण वाढेल. नेक्स्ट पार्ट इज कम्प्लीट द वेब, द सिग्निफिकंट ॲस्पेक्ट्स रिक्वायर्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज साईट. तर कोणते कोणते ॲस्पेक्ट्स आहेत असे, म्हणजे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत जे रिक्वायर्ड आहेत एखाद्या वर्ल्ड हेरिटेज साईटला. तर पहिलं काय, इट शूड हॅव कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. तर जी पण साईट असेल तर त्याला कल्चरल किंवा नॅचरल इम्पॉर्टन्स हवा ह्युमॅनिटीसाठी. द प्लेसेस शूड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. जिथे पण जाल तिकडे तुम्हाला फॉरेस्ट पाहिजे, म्हणजे जंगलं पाहिजे, त्याच्यानंतर लेक्स पण पाहिजे, मग मॉन्युमेंट्स पाहिजेत, मोठे मोठे बिल्डिंग पाहिजे आणि सिटीज पण पाहिजे. ओके. मग नेक्स्ट काय, वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर बिकॉज ऑफ. का डेंजरमध्ये आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर पहिले अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, म्हणजे खूप जास्त अर्बनायझेशन आहे, सगळीकडे बिल्डिंग्स आहेत, कोणी मग लक्ष देत नाही दुसरीकडे, फक्त लोक ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहेत की म्हणजे जॉब्स तेच करण्यासाठी, बिझनेसेस बांधण्यासाठी, कोण या साईट्सकडे लक्ष देत नाही. मग नॅचरल डिझास्टर्स, काय ना काय डिझास्टर होतं नॅचरली, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक वगैरे आलं किंवा फ्लड झाले, पूर आला. हॅवी टुरिस्ट ट्रॅफिक, मग भरपूर जास्त टुरिस्ट येतात, मग त्याचं ट्रॅफिक, भरपूर गर्दी होते.
ह्युमन एन्क्रोचमेंट आहे, मग ॲसिड रेन आहे, भरपूर जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे नुकसान होतं, मग भरपूर पल्युशन आहे, फॉर एक्झाम्पल एअर पल्युशन, वॉटर पल्युशन, त्याच्यानंतर वॉर्स होतात, म्हणजे खूप जास्त आपापसात वॉर्सही होतात, मग त्याच्यामुळे हे साईट्स डॅमेज होतात. मग लास्ट पार्ट आहे तुमचं पोचिंग. नेक्स्ट इज डिस्क्रिप्शन ऑफ द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. डिस्क्रिप्शन दिलं म्हणजे इलॅबोरेट केलं आहे. इट वॉज एस्टॅब्लिश टू लिस्ट द साईट्स ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर काय एस्टॅब्लिश केलं होतं, कारण जे पण साईट्स आहेत त्याला एक पदवी मिळावी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्सची. इट कन्सिस्ट ऑफ रेप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. तर 21 स्टेट पार्टीजचे रेप्रेझेंटेटिव्ज असतात ह्यात. दे आर इलेक्टेड फॉर 6 years बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. तर ते प्रत्येक 6 वर्षाला त्यांचं इलेक्शन होतं. आणि कोण करतं, हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. द स्टेट असेंब्ली देन इन्क्ल्यूड्स न्यू साईट्स इन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. फायनली काय होतं, जी स्टेट असेंब्ली आहे ती नवीन साईट्स इन्क्लूड करतात. कशामध्ये, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. तर हे होतं तुमचं डिस्क्रिप्शन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं. नेक्स्ट पार्ट इज राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो. तर इम्पॉर्टन्स सांगायचं तुम्हाला, खाली इयर्स दिलेत, वर्ष दिलेत, तर त्या वर्षी काय काय झालं ते सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय, 1959 तेव्हा काय झालं, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. तर तेव्हा युनेस्कोनी एक इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च केला. तर त्या कॅम्पेनमध्ये मेन मुद्दा काय होता, जे पण मंदिरं आहेत, टेम्पल्स आहेत त्याला प्रोटेक्ट करणं आणि जे पण आर्टिफॅक्ट्स आहेत त्याला प्रोटेक्ट करणं. मग 1965 काय झालं, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झाली. कुठे झाली, युनायटेड स्टेट्समध्ये, आणि त्याला नाव काय दिलं, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. नंतर 1968 काय झालं, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंट इन डेप्थ ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. मग हे जे इंटरनॅशनल युनियन आहे कन्झर्वेशन ऑफ नेचरसाठी, त्यांनी त्यांचे गोल्स प्रस्तुत केले, म्हणजे त्यांचं एम प्रस्तुत केलं. कुठे केलं ते, UN ला, म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्सला. आणि कशावर होतं ते, ह्युमन एन्व्हायरमेंटवर होतं. 1972 काय झालं, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज ॲडॉप्टेड बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स. मग हे जे कन्व्हेन्शन होतं प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजसाठी, तर ते कोणी अडॉप्ट केलं, युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सनी. 2009 काय झालं, 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स वर लोकेटेड इन 148 कंट्रीज. मग 148 कंट्रीजमध्ये 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ते लोकेट झाले. सो दिस इज द एंड ऑफ आवर डिस्कशन. थँक्यू.